पुण्यातल्या शनिवार वाड्यातल्या मजारीभोवती पोलिसांनी आज अशा प्रकारे मोठा बंदोबस्त वाढवलेला आहे आणि काल झालेल्या आंदोलनानंतर परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा सुद्धा या ठिकाणी वाढवलेली आहे। तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। शनिवारवाडा परिसरामध्ये नमाज पठण असल्याचा व्हिडिओ खासदार मेधा कुलकर्णींनी सोशल मीडियावर व्हायरल केला। त्यानंतर शनिवारवाडा परिसरामध्ये तणावजन्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। पतित पावन संघटना असो किंवा हिंदू संघटना असो यांनी या ठिकाणी काल 2 तास आंदोलन केलं। एवढंच नाही तर या ठिकाणी जी मजार आहे ती मजार आता या ठिकाणी काढण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता पतित पावन संघटना आणि हिंदू संघटनेने करण्यात आलेली आहे। गेले काही वर्षांपासून ही मजार जी आहे ती शनिवारवाडा परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आता हीच मजार जी आहे ती काढण्यासाठी आता हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। एवढंच नाही तर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी 8 दिवसाचा अल्टिमेट सुद्धा प्रशासनाला दिलेला आहे। मात्र हा संपूर्ण जो परिसर आहे हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतो आणि त्यानुसारच ती कारवाई केली जाते। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर मदारच्या समोरच या ठिकाणी काल भगवा ध्वज आहे तो पतित पावन संघटनेने लावलेला आहे आणि कदाचित या गोष्टीवरने हा वाद चिकळू नये म्हणून या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे। शनिवारवाड्याच्या दोन्ही गेटला या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो आपल्याला तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। विशेष करून जी मजर आहे जी हटवली जी मागणी केली जाते त्या मजरी शेजारी आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुढील 8 ते 10 दिवस हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। जवळपास 10 पोलीस कर्मचारी 2 अधिकारी या बंदोबस्तात आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन विकी कांबळेसह निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे।